हॅलो, गुड मॉर्निंग. मी तेजल अँड वेलकम टू युवांजन वर्ल्ड आफ्टर अ लॉंग टाईम. जवळजवळ म्हणजे काय एक महिन्यापूर्वी मी गाण्याचा ब्लॉग केला असेल, बट हा माझा डेली ब्लॉग वर्षांनी असेल मे बी. तर छान वाटतंय. मी म्हटलं असंच जरा मनात आलं की चल आज ब्लॉग करूया म्हणून. तर युवेन गेलाय स्कूलमध्ये आणि काल मी इन्स्टावरती रील्स बघत होती तर मला असंच म्हणजे अशीच आयडिया आली की ती केकची एक रील आली, झटपट केक कसा करायचा ते. तर मी आता तो ट्राय करते. आय नो बिस्किटचा बॉर्बन बिस्किटचा करते मी. ॲक्च्युली तो मी बघितला ओरिओ बिस्किटचा, बट आता मी तो म्हणजे ओरिओ माझ्याकडे नाही आहे, सो मी बॉर्बन ट्राय करते. तर ॲक्च्युली म्हणजे हा सगळ्यांनाच केक कसा बनवतात सगळ्यांनाच माहिती असेल, सगळ्या गृहिणींना माहिती असेल. तर मी जस्ट म्हणजे आधी केलेला एकदा, बट आता मी खूप वर्षांनी मी ट्राय करते. तर बघूया कसा होतोय ते. तर मी का हे शेअर करते असंच, तेवढं बोलणं पण होईल आणि खूप दिवसांनी व्लॉग करते तर थोडीशी ती प्रॅक्टिस पण होईल व्लॉगची. सो म्हणून म्हटलं की तेवढं कनेक्ट राहायला मिळतंय, तो चान्स मी का सोडू. तर बघूया. आणि त्याच्यासाठी मला इनो लागणार आहे, तर मी इनो पटकन आणते. आणि मी बॉर्बॉन बिस्किटचे आतलं क्रीम आहे ते बाजूला काढलं आहे आणि बॉर्बॉन बिस्किट आणि थोडंसं विटामारी ते मी म्हणजे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर ते मी दाखवते तुम्हाला. सो लेट्स गो टू द किचन. तर जाऊया आता किचनमध्ये, मी तुम्हाला ती तयारी दाखवते. मी आणलाय हा इनो त्याच्यासाठी. सो मी हे म्हणजे ते क्रीम असतं ना बॉर्बॉनचं, ते मी काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये बॉर्बन बिस्किट आणि हे काय बोलतात त्याला, विटामारी ते मिक्सरला लावून घेतले. आणि ही माझी प्री प्लॅनिंग म्हणजे मी पहिलं बघितलं सेट कसं करूया ते. ही त्या आधी मी जाळी ठेवली आहे, रिंग ठेवली आहे, त्याच्यानंतर हा टोप नीट बसतोय का मग हे त्याच्यावरती झाकण ठेवूया. सो आणि हे आहे दूध. ठीक आहे. बघूया केवढं बघूया केवढं लागतंय दूध, त्या हिशोबाने करूया. तर बघूया केक कसा होतोय. लेट्स होप फॉर द बेस्ट. आय होप हा युएनला आवडेल आणि छान होईल. खूप वर्षांनी करते, सो बघूया. तर मी ही आमची प्लॅटफॉर्म लाईट लावली आहे. मला जास्त ही खूप आवडते. त्याच्यावर काम करायला जरा बरं वाटतं. तर मी हे जे भांडं व्यवस्थित सेट केलं आहे, तर ते थोडंसं प्रीहीटला आपण ठेवूया. सो मी प्रीहीटला ठेवलं आहे ते. आता 10 मिनिटांनी मग हे जेव्हा आपण बॅटर रेडी करू, मग ते त्याच्यात जेव्हा आपण हे करू, मग बघूया काय होतं ते. तर ह्याला आधी मी बटर लावून थोडंसं मैदा असं असं स्प्रिंकल केला आहे, म्हणजे चिकटू नये म्हणून. तर आता आपण बॅटर तयार करूया. त्याच्यासाठी हे दूध ओतते मी. दूध जरा गाळून घेते. सो हे आपण मिक्स करून घेऊया, मग बघूया कसं रेडी होतं आहे ते. तर हे बॅटर रेडी झालं आहे, हे बघा. आता मी हे याच्यात टाकेन आणि मग हे थोडंसं टुटी फ्रुटी पण त्याच्यामध्ये मिक्स करेन. हे टाकलं आहे आपण बॅटर त्याच्यामध्ये. आता आय नो माहीत नाही हे भांडं मोठं होईल का,
सो मी हे ह्याच्यात आता लेट्स होप फॉर द बेस्ट. आता किती मिनटं? 22 आय थिंक 30 to 40 मिनिट्स थांबतात. सो बघूया, मी 30 मिनिट्स झाले की जरा एक चेक करेन आणि मग बघूया जर का स्टिक त्याच्यामध्ये गेलं आहे किंवा मी सुरी टाकून बघते. सुरी जर त्याच्यामध्ये गेली तर मग समजायचं आपला केक रेडी झाला. सुरीवरती केल्यावरती त्याच्यामध्ये काही एक चिकटलं नाही पाहिजे. जर चिकटलं असेल मग तो त्याला अजून सेट व्हायला टाईम लागेल. मी हे का सांगते हे खूप जणांना माहिती असेल, बट तरी पण सो मी आता हे बंद करून ठेवते. लेट्स होप फॉर द बेस्ट. तोपर्यंत हे आपण थोडंसं क्रीमी टाईपमध्ये काय होतं आहे का बघूया. याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून, दूध आहे, दूध ॲड करून मग थोडीशी अशी त्याच्यावरती क्रीम होते, सेट होते का बघूया. मी हे क्रीम वगैरे पहिल्यांदाच करते. सो लेट्स ट्राय. आता एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे जी मी क्रीम करायला ठेवलेली क्रीम आणि हे करणार होती ना, त्याच्यावरती असं जरा क्रीमी टाईपमध्ये जरा दूध मिक्स करून सॉरी दूध मिक्स करून ती क्रीम जरा टेक्स्चर येईल असं करणार होती, तर माझ्याकडून दूध जास्त पडलं गेलं. सो थांबा दाखवते तुम्हाला. म्हणजे ती थोडीशी हे झालं आहे, म्हणजे चॉकलेट मिल्क झालं आहे ते. तर ठीक आहे, लेट इट बी. आपण त्याला बेसला लावायचा प्रयत्न करूया. जर आपला केक छान रेडी झाला असेल तर, नाहीतर काय ॲडजस्ट करून हे पिऊन टाकावं लागेल मला. तर ठीक आहे, बघूया काय होतं आहे ते. अजून आताचे तर 5 मिनटं झाली आहेत, तर बघूया. तर आता त्याची म्हणजे केकचं बॅटर वगैरे केलं, त्याची भांडी राहिली आहे ती मी घासून घेते. आणि मी आता केसवर बांधले, कारण मला किचनमध्ये जेवण करताना अजिबात आवडत नाही केस मोकळे सोडलेले, कारण मला माहीत नाही, मला कसं तरी होतं. आणि उगाच म्हणजे एकतर आपला केस चुकून वगैरे त्याच्यात जेवणात पडला तर त्यापेक्षा ती रिस्कच नको, म्हणून मी म्हटलं म्हणून मी केस बांधल्यात. आणि मी एव्हरी टाईम किचनमध्ये असेच केस बांधून असते. मला ते असं क्लिप बांधून असे मोकळे सोडलेले अजिबात नाही आवडत. तर ही भांडी घासून घेते मी. थोडंसं तुमच्याशी पण बोलते, 1 मिनटं. तोपर्यंत आपला केक सेट होईल. ॲक्च्युली खूप जण म्हणजे असं म्हणतात ना, असं कॅमेरासमोर येण्यासाठी आपण लिपस्टिक लावतो, थोडासा मेकअप असतोच. पण मी अजूनपर्यंत तरी नाही असं काही केलं आहे. गाण्याचे व्लॉग असतील तर मी नक्की करते, कारण साडी मी नेसते, मग साडीवरती थोडा बहुत मेकअप इन द सेन्स मी काय म्हणतात त्याला, लिपस्टिक लावते आणि काजळ तर नाही लावत. काजळमुळे माझे पूर्ण असं ब्लॅक होतात. तर मी फक्त लिपस्टिक लावते आणि लायनर लावलं तर, नाहीतर तेही नाही. आणि अगदीच असं छान असं व्हिडिओ बनवायचा असेल तर मी ते फाउंडेशन आणि ती कॉम्पॅक्ट काय म्हणतात त्याला ते मी ॲक्च्युली नाही यूज करत कधी, कारण माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. आणि म्हणजे मला ती सवयच नाही आहे की कुठे बाहेर गेलं की आपण मेकअप करून जायचं. आपण कधी बाजारात जाताना किंवा कुठे बाहेर असं जाताना मी हार्डली माझी म्हणजे युवेनची जी पावडर आहे ती मी लावते, कारण ती खूप सॉफ्ट असते. मुलांचे पावडर, शॅम्पू ते खरं आपण यूज केले ना, ते आपल्यालाही खूप म्हणतात ना, खूप युजफुल आहेत, कारण त्याच्यामध्ये जास्त केमिकल्स नसतात. म्हणून मग मी ती पावडर लावते, ती खूप सॉफ्ट असते. तर ती लावून मी जाते. आणि जरी कुठे एकदम असं जरा हॉटेलमध्ये जायचं असेल तर ती पावडर आणि फक्त लिपस्टिक हे लावते. बाकी असं कुठे जाताना वगैरे मी नाहीच यूज करत, मला ते नाही आवडत. मग एकदा आपण ती तर सवय लागली ना, मग ती आपल्याला ते चुकल्यासारखं होतं की अरे नको, आज मेकअप नाही केला, आपला चेहरा विचित्र वाटतो.
असं होतं. आणि जेव्हा आपण मग काही फंक्शन असेल आणि जेव्हा आपण छान रेडी होतो ना, तेव्हा जो लुक असतो ना तो बघण्यासारखा असतो. कारण आपण खूप दिवसांनी छान तो मेकअप करून छान सेट होतो, छान आवरतो. त्यामुळे मला नाही जास्त आवडत असं मेकअप वगैरे करायला. आणि जर का म्हणजे मला एका फ्रेंडने मला रेकमेंड केलेलं की तू असं जरा छान आवरून वगैरे असं म्हणजे हे कर, ब्लॉग कर. तर मला ते नाही पटलं, त्यासाठी खरंच सॉरी जर ती हा माझा ब्लॉग बघत असेल तर. कारण मला ना म्हणजे नाही ती सवय असं काय मेकअप करून असं काय म्हणतात ना त्याला, असं उभं राहायची नकली. त्यापेक्षा जे आपण आहोत ते जर का म्हणजे कोण बघतायत माझे व्ह्युअर्स त्यांना म्हणजे अशी तुम्ही लाईक करतायत वगैरे तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. आणि माझ्या हे पण रांगोळ्या पण त्याही खूप जण म्हणजे ॲप्रिशिएट व्ह्यूज माझे छान येत आहेत त्या रांगोळ्यांवरती. हे पण मला आमच्या सोसायटीमध्ये एका मैत्रिणीने सांगितलं की तू एवढ्या छान छान रांगोळ्या काढते तर प्लीज एखाद दुसरी म्हणजे सॉरी एखाद म्हणजे त्याचे शॉर्ट्स बनवतो. म्हणजे काहींना आवडत नाही ना व्हिडिओज बघायला पूर्ण, तर तू असे छोटे छोटे शॉर्ट्स बनव. तर मी जमेल तसं ते बनवते. आणि आज आहे सोमवार, तर आणि उद्या अंगारकी आहे. तर मग म्हणून मी आज छोटीशी रांगोळी काढली, नाही तर तो पण मी शॉर्ट्स अपलोड झाला असता माझा, पण मी तो नाही शूट केलं. तर मी म्हटलं जर माझ्याकडे जरा टाईम आहे तर आपण जरा डेली ब्लॉग एक टाकूया. मला घड्याळाकडे पण बघितलं पाहिजे. आत्ताचे 10 मिनिट्स झाले. सो मी ही भांडी आवरून मग आपण पुढचा काय कार्यक्रम आहे, माझा कार्यक्रम पुढचा काय आहे ते पण तुमच्याशी शेअर करते. सो स्टे ट्यून आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, म्हणजे केक कसं झालं हे तुम्हाला कळेल. मी ना अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करते. म्हणजे मला क्राफ्टमध्ये पण खूप मला म्हणजे क्राफ्ट करायला पण खूप आवडतं. सो युएनचे प्रोजेक्ट्स वगैरे, सध्या तरी तो लहान आहे पण मी त्याला थोडं थोडं करायला देते. पण एवढं नाही ना देऊ शकत तो तो नंतर एका नाहीतर एकाचं 2 करेल. सो मी त्याला त्याच्यासाठी म्हणजे त्यांना दिलेला ट्रान्सपोर्टचा प्रोजेक्ट, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. सो मी एक पुट्टा घेऊन थोडंसं ड्रॉइंग केलं आहे आणि काही व्हेइकल्स तयार केले, तर ते मी तुम्हाला दाखवते. वेट. तर हे आहे ते म्हणजे जस्ट नॉर्मल असं केलं आहे. हे फक्त मी ड्रॉच केलं आहे. हे युएनने काढलं आहे, हे युएनने ड्रॉ केलं आहे, ड्रॉ नाही पेंट केलं आहे. हे युएनने पेंट केलं आहे, हे युएनने पेंट केलं आहे, हे पण आणि हे पण. हे फक्त रेल ट्रॅक आहे, तो मी केला आहे पेंट. आय होप. आणि ह्याच्यात म्हणजे हा बॉक्स होता, सो मी तो ठेवला आहे तसंच, कारण परत यूज होईल म्हणून मी बॉक्सचा एक होता कोलगेटचा, तर त्याची मी बस बनवली आहे. एक साधी क्रीम होती कसली तरी माहीत नाही ती, त्याची तो बॉक्स होता, त्याचे मी ट्रेनसारखं असं बनवलं आहे. आणि हा चोकोबाईटचा तो हे होता बॉक्स होता, त्याचं मी ट्रक बनवला आहे. तर हा ट्रक वर्क इन प्रोग्रेस आहे. आणि ही हे बोट आहे. आय नो ही थोडीशी ब्रॉड झाली आहे, बट सूट करते ती. आणि 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 हे कचरा थोडासा. हां. आणि हे छोटेसे असे ट्रीज बनवले आहेत, जेणेकरून ना इथे असे थोडेसे लावायला होतील फेविकॉलने. म्हणजे हे दिसायला म्हणजे आपल्या झाडाभोवती कसे ट्रीज असतात ते ह्याचे बनवले आहेत मी, पेपर कार्ड पेपरचे, आणि त्याला कलर केलं. सो हा आहे प्रोजेक्ट. आय हो. म्हणजे तो असंच तेवढा हे पण होतो, काय म्हणतात ना त्याला, बुद्धीला आपल्या चालना पण मिळते की आपण काय काय करू शकतो ते. आणि युवेनीही करतो माझ्यासोबत. मग तोच सांगतो, आई चल ना प्रोजेक्ट करूया, चल ना प्रोजेक्ट करूया. मग हा आमचा कार्यक्रम असतो आफ्टरनूनचा. तर आता हे फक्त तिथे सेट करायचं. आणि हां, मला एरोप्लेन बनवायचा आहे, तर बघूया कसा करायचा तो एरोप्लेन. आपण एरोप्लेन बनवतो ते लहानपणीचे असतात ना, असे फोल्ड करून आपल्या वह्यांचे पेपर आपण फाडून ते आपण फोल्ड करून आपण उडवायचो. तसे नाही बनवायचे, कारण मला ते स्टिक करायचे आणि प्रॉपर दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये.
म्हणून बघूया, जमेल तेही जमेल, पण काही करू शकतो. तर बघूया, ते पण करेन मी. आज नाही करत, उद्याच करते. आज जरा केकचा घाट घातला आहे ना, तर ते केक कसा होईल मला भीती वाटते, कारण परत नाहीतर एवढं जे बॅटर केलं आहे ते सगळं वेस्ट जाईल. नाहीतर मला असं करून खावं लागेल. तर मी लाईटवरती नाही आले, सॉरी. आणि काय नाही, बघूया आपला थोडासा अजून आहे टाईम, म्हणजे आता 20 मिनटं झाली आहे. अर्धा तासाने मी चेक करते. ते पण आपण तोपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत. आणि प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका. आणि तुमच्या पण फ्रेंड्सला, म्हणजे मला एक सांगायचं होतं की म्हणजे जे नवीन असतात, जसे की आमच्यासारखे ज्यांचे 100 जस्ट क्रॉस झाले आहेत, असे सबस्क्रायबर्स, असे जे यूट्यूबर्स आहेत, तर ते म्हणजे कसं, जर तुम्ही असं त्यांना सपोर्ट केला की आपणही पुढे जाऊ शकतो. असं म्हणजे कधी असं वाटतं ना की अरे हां, म्हणजे आपलंही असं चॅनल असावं. ते मी पूर्ण, म्हणजे काय म्हणतात ना त्याला, ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करते. पण मला तुमची साथ प्लीज हवी आहे. मी कुठे कमी पडते, जर का मेकअपचं म्हणाल तर मला ही गोष्ट म्हणजे नाही आवडत आहे, पण तुमच्यासाठी मी ट्राय करेन मेकअप करायला. पण म्हणजे की मेकअप करून छान म्हणजे व्लॉग बनवायला. तर पण डे टू डेमध्ये मला हे पॉसिबल होणार नाही. आणि डे टू डे डेली व्लॉग माझा एव्हरी डे असं येईल असं नाही. मला आज टाईम होता म्हणून मी म्हटलं, आणि माझा आज मूड झाला व्लॉग बनवायचा, म्हणून मी हा व्लॉग बनवते. आणि ते म्हणतात ना, खूप मैत्रिणी किंवा असे फ्रेंड्स असे खूप महिन्यांनी वर्षांनी भेटले की कशी चपड चालू होत असते, तशी माझी चालू आहे. आणि मला बोलायला खूप लागतं. तर आणि अजूनही नेक्स्ट म्हणजे व्लॉग असेल माझा, कारण नेक्स्ट व्लॉग होईल माझा कसला की लेडी स्पेशल असेल तो. तोही तुम्हाला लवकर कळेल. गेस्ट पण केला असेल काही जणांनी काय असेल तो व्लॉग. तर आता तर ते सांगायचं झालं की म्हणजे हे जे नवीन यूट्यूबर्स आहेत आमच्यासारखे, तर त्यांनाही जरा सपोर्ट करा. जर म्हणजे हा आमचा कंटेंट तुम्हाला आवडत नसेल तर आम्हाला कमेंट करा की हेच बरोबर नाही आहे, हे तुमचं चुकतं आहे ताई, हे असं नका करू, तसं नका करू. ते आम्ही ॲप्रिशिएट करू. पण कमेंट नक्की करा की काय म्हणजे तुम्हाला पाहिजे, ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे, किंवा आमचं काय चुकतं आहे. मग तसं आम्ही इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न करू, इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करू. तर हेच सांगायचं होतं की असेच सपोर्ट करत राहा, अजून 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 सपोर्ट करा, की जेणेकरून अजून छान खूप सबस्क्रायबर्सकडे मी पोचेन. आणि माझं पण हे खरंच एक छोटंसं असं स्वप्न आहे की आपल्याला येतं ना ही गोष्ट, तर ती त्याच्यामध्ये रुजत गेलं ना की ती अजून छान वाटते. आणि त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट मला खूप हवा आहे. तो प्लीज सपोर्ट मी. आणि जेवढा होत असेल तेवढा हा व्लॉग शेअर करा. माझे जर का रांगोळीचे म्हणा, कसले सिंगिंगचे म्हणा, तेही जर आवडत असतील तर नक्की शेअर करा, कमेंट पण करा. नथिंग. अजून आता बघूया केक म्हणजे रेडी व्हायला अजून टाईम आहे, अजून आहेत 10 मिनटं. तर आपण थोडंसं जरा घर मी आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. सो स्टे ट्यून. मी आता आली आहे किचनमध्ये आणि म्हणजे सेट होतो आहे. तर मी म्हटलं जरा एक बघूया, कारण 4वर काटा होता तेव्हा मी ऑन केलेला, तर आता म्हणजे 10वर काटा आला आहे, बघत असाल तुम्ही. तर बघूया काय होतं आहे ते. ओके, आपण हे ओपन करून बघूया. झाल्यासारखा वाटतोय, पण मला असं वाटतंय की ना, मला छोटं टोप घ्यायला पाहिजे होतं ना. चुकलं माझं. ठीक आहे, जाऊ दे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे ठीक आहे, होऊन जाईल. कारण टोप माझा मोठा आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाईमला मी छोटा टोप घेईन. आणि बॅटर पण कमीच होता ना. सो आता बघूया, हा थोडासा थंड होऊ दे. मी आता हे ऑफ करते, मग आपण तो बाहेर काढून बघूया तो कसा होतोय ते. ओके.
आता तर हे इथपर्यंत छान झालंय. बघूया. तर केक म्हणजे मी तो ह्याच्यातून भांड्यातून काढला आहे आणि फक्त एकच माझी मिस्टेक झाली की मी खूप मोठा बेस घेतला त्याच्यासाठी. मला छोटं भांडं घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे तो वरती आला असता. फुगला म्हणजे वर वर लेअर झाली असती, अशी चपट झाल्या. बट ठीक आहे. मी म्हणजे ते जे सिरम होतं ते वरती असं त्याच्यावरती असं टाकलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. दिस इज हाऊ इट लुक्स. हे जे आहे ना, ते जे चॉकलेटचं सिरम असंच टाकलं आहे वरती. काय करणार, ते असंच थोडी खाणार. आता हे त्याला बंद करून ठेवते. येईल तेव्हा त्याच्यासोबत म्हणजे त्याने फर्स्ट टेस्ट करावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणजे आता गोड वगैरे त्याच्यामध्ये काय मी साखर काय टाकली नाही, कारण ते आहे तो फ्लेवर तसाच आहे. फक्त त्याला आवडते की नाही हे बघूया. त्याला मी सांगेन मी फर्स्ट टाईम बनवलं. आणि काय नाही. आता 11:30 होत आलेले आहेत. थोड्या वेळाने युएन पण येईल. केक झालाय रेडी. आता मी जरा जेवण म्हणजे एकच भात करून घेते. तर कसा वाटला हा टाइमपास व्लॉग नक्की सांगा मला. आणि बघू जमेल तसं मी असंच छोटे मोठे ब्लॉग असं टाकेन. पण प्लीज तुमचा प्रतिसाद मला नक्की द्या. इग्नोर माय डॉग. तर नक्की कमेंट करा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या आणि बोला गणपती बाप्पा मोरया. बाय.